एक श्रेणी 2 आणि श्रेणी 3. श्रेणी 3 मध्ये यशस्वी डीएड किंवा डीएड असला तरी चालतो, पण श्रेणी 2 मध्ये मात्र तो BA BEd असला पाहिजे आणि हे सगळेच TET उत्तीर्ण असले पाहिजे. आमची एकच भूमिका आहे, यांच्यापेक्षा सिनियर या जिल्ह्यामध्ये असलेले TET धारक उमेदवार असताना केवळ या जिल्ह्यात ज्युनियर ते असताना त्या ज्युनियरला वेतन श्रेणी दिलेली आहे किंवा पदोन्नती केलेली आहे. हा सिनियर ज्युनियर वाद आहे. हा सिनियर ज्युनियर वाद आहे. कारण कुठल्याही पदोन्नतीमध्ये किंवा म्हणजे प्रकार काय असतो, जिल्हा बदलून आलेले लोक आणि मूळ जिल्ह्यामध्ये नेमणूक झालेले लोक, पदोन्नतीमध्ये मूळ जिल्ह्याची नेमणूक ग्राह्य धरली जाते. मग हे जे आलेले आहेत बदलून, कुणी 20ला आलंय, कुणी 24ला आलंय, कुणी 23ला आलंय आणि या ठिकाणी 85 पासून हे 90-95 पासून जी कार्यरत आहेत आणि ज्यांनी TETची पात्रता पण धारण केलेली आहे अशा पदोन्नतीपासून वंचित आहेत. शाळेच्या एकत्रीकरणावरून तुमचा आक्षेप आहे, नेमकं काय होतं एकत्रीकरणातून शाळांचा गळा घोटला जातो? शाळा एकत्रीकरणाच्या बाबतीमध्ये शासन निर्णय जो आहे त्याच्यामध्ये त्याने मुलींची शाळा आणि मुलांची शाळा एकत्रित करावी असे निर्देश आहेत, पण प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा एकत्र करावी असे कुठलेही निर्देश नसताना आणि शाळा व्यवस्थापन समितीचा विरोध असताना सुद्धा त्यांनी माध्यमिक आणि प्राथमिक शाळा ह्या विभक्त केलेल्या आहेत. प्रामुख्याने याच्यामध्ये प्राथमिकची म्हणजे 1 ते 4ची मुलं आणि हायस्कूल म्हणजे 5 ते 10ची मुलं. या 1 ते 4च्या मुलाची हायस्कूलच्या मुलाच्या समोर मोठ्या प्रमाणात कुचंबना होते, त्यामुळं दोन्ही शाळा ह्या वेगवेगळ्या असणं गरजेचं आहे. या संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षांना तुम्ही बोललात का? जिल्हा सगळे प्रश्न आहेत किंवा तुमची प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोललात का? काय त्यांची उत्तर आहेत? आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी, म्हणजे शिक्षण अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांना भेटलो. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा यांनाही भेटलो. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींना सुद्धा भेटलो. पण पदोन्नतीच्या काळामध्ये अध्यक्ष मॅडम आणि उपाध्यक्ष मॅडम या ठिकाणी नसताना त्यांनी पदोन्नती केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीची सुद्धा ही दिशाभूल केलेली आहे किंवा चुकीची माहिती या लोकप्रतिनिधी प्रशासनाने दिली. विधानसभेचा उपाध्यक्षांनी पत्र देऊन स्थगिती दिली होती याला, तरी पण प्रक्रिया राज्यातल्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ही पुढील प्रक्रिया किंवा पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही जिल्ह्यानं ही पदोन्नतीची प्रक्रिया राबवू नये. पण विधानसभेच्या उपाध्यक्षाला सुद्धा या ठिकाणी केराची टोपली दाखवलेली आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त 6 जिल्ह्यामध्येच ही प्रक्रिया राबलेली आहे, इतर कुठल्याही जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया राबलेली नाही. कारण काय असू शकतं, त्याच्यामध्ये गैरप्रकार झालेले आहे. गैरप्रकार शेवटी कसं आहे, काय झालं आणि त्याला सबूत जर मागत असाल, कुणी कुणाला किती पैसे दिले ह्याचा सबूत मिळू शकत नसतो. रेट कितीचा निघाला? रेट कुणी 5 लाख, कुणी 7 लाख, काय त्याला काय जसं निघेल तसं. कारण कुठला बी रेट काय ठरलेला नसतो, भावपत्रक ठरलेलं नसतं. जसं मिळेल तसं आपलं घेतलं जात आहे. आता त्याच्यातली 1-2 दिलेले बी नाहीत, असे बी काही आहेत. आणि पूर्ण रात्रभर ही जिल्हा परिषद रात्रभर चालू होती. कुठल्याही काळामध्ये रात्रभर जिल्हा परिषद चालू राहत नाही, पण 2 जुलैला रात्रभर जिल्हा परिषद अभिनंदन केलं पाहिजे. रात्रभर चालू सगळी प्रक्रिया राबवली जात आहे. यामुळं आज जिल्हाभरातील शिक्षक या ठिकाणी हजारोच्या संख्येनं आलेले आहेत आणि आपला असंतोष व्यक्त करतात. बांधवांना विनंती आहे, थोडं बाईक आता बंद करा. बऱ्याच बाईक वेळ लागत नाही तिथं चालायला, काय नाही. चालू किलो करायला Active.